हॅलो स्टुडंट्स, रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स पार्ट 10 या अगोदरचे पार्ट्स जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आजचा आपला पॉईंट आहे एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की झायगोट फॉर्मेशनपर्यंत बघितलं होतं. तर त्याच्या पुढची स्टेज असणार आहे एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंट. झायगोट ॲक्टिवेटेड टू डिवाइड. आता झायगोट फॉर्म झालेला आहे तर त्याच्या पुढची प्रोसेस काय असणार आहे, इट ॲक्टिवेटेड टू डिवाइड. आणि ह्या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये ज्या काही स्टेप्स आहेत, म्हणजे एकूण ज्या काही 4 स्टेजेस आहेत, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यातली फर्स्ट आहे क्लिवेज. आता क्लिवेज म्हणजे एक्झॅक्टली काय, इट इज द प्रोसेस ऑफ मायटोसिस टू रेप्लिकेट जिनोम अँड देन डिवाइड सेल इन टू हाफ. म्हणजे काय होतं तर इथं मायटोटिक डिव्हिजन आहे ऑफ झायगोट. आता झायगोट फॉर्म झाले तर त्याची काय असेल, डिव्हिजन. इट डिवाइड मायटोटिकली अँड इट कन्वर्ट इन टू होलो मल्टीसेल्युलर ब्लॅस्ट्युला. ओके, आता जे झायगोट आहे ते डिवाइड होणार आणि होलो मल्टीसेल्युलर ब्लॅस्ट्युलामध्ये फॉर्म होणार आहे. तर ह्या जे काय डिव्हिजन होत असताना ज्या डॉटर सेल फॉर्म होणार आहेत, डॉटर सेल, तर इथं ग्रोथ फेज असणार नाही आहे. म्हणजे मायटोसिस आहे पण या सेलची ग्रोथ होणार नाही, जस्ट काय होईल, डिव्हिजन होईल. आणि ह्या ज्या काही सेल फॉर्म झालेले आहेत बाय क्लिवेज, इट इज नोन ॲज ब्लॅस्टोमियर्स. म्हणजे ह्यात कोणते पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत, एक तर क्लिवेज म्हणजे काय, मायटोटिक डिव्हिजन ऑफ झायगोट, ओके, टू फॉर्म मल्टीसेल्युलर ब्लॅस्ट्युला अँड द डॉटर सेल डिवाइड विच आर नोन ॲज ब्लॅस्टोमियर्स. अँड धिस टाईप ऑफ मायटोसिस देर इज नो ग्रोथ फेज, इथं ग्रोथ असणार नाही. तर प्रोसेस ऑफ क्लिवेज म्हणजे एक्झॅक्टली ही क्लिवेजची प्रोसेस कशी होते, तर इन ह्युमन क्लिवेज इज होलोब्लास्टिक. द होलोब्लास्टिक क्लिवेज म्हणजे काय, तर कम्प्लीट डिव्हिजन ऑफ एक कम्प्लिटली डिवाइड होणार आहे. ह्याला काय म्हणायचं, होलोब्लास्टिक क्लिवेज. म्हणजे यावर MCQमध्ये क्वेश्चन येतो, तर हा लक्षात ठेवा की इन ह्युमन बिईंग देर इज होलोब्लास्टिक क्लिवेज. देन क्लिवेज प्लेन्स मे बी लॉन्जिट्युडनल ऑर मेरिडिओनल. आता लॉन्जिट्युडनल माहिती आहे आपल्याला, पण मेरिडिओनल म्हणजे काय, तर हे जे काय मेरिडिओनल प्लेन आहे हे कधी होतं तर द फरो बायसेक्ट, म्हणजे जे काय त्या प्लेनला बायसेक्ट, जो प्लेन आहे म्हणजे फरो आहे तो काय करतो तर एकच्या बरोबर काय होतं, एकला जे बायसेक्ट करतो तर त्याच्या सेंटर ॲक्सिसमधून किंवा सेंटरमधून किंवा मेडियन ॲक्सिसमधून काय करतो तर एकला बायसेक्ट करतो. त्याला काय म्हणायचं, मेरिडिओनल प्लेन. अँड इक्वेटोरियल ऑर हॉरिझॉन्टल, म्हणजे एक काय असणार आहे, लॉन्जिट्युडनल ऑर मेरिडिओनल. म्हणजे एक असेल लॉन्जिट्युडनल, मेरिडिओनल म्हणजे एकच्या बरोबरच सेंटरमधून जाणारा, ॲक्सिसमधून जाणारा. आणि दुसरा कसा असेल, इक्विटोरियल प्लेन किंवा हॉरिझॉन्टली बायसेट करणार. हे लक्षात घ्या, असं क्लिवेज असतील. तर नेक्स्ट इज क्लिवेज इज रेडियल अँड इनडिटर्मिनेट. आता परत काय आलं की क्लिवेज कसं असतं, रेडियल असतं. रेडियल म्हणजे काय, तर हे क्लिवेज झाल्यानंतर म्हणजे डिव्हिजन झाल्यानंतर ह्या जे काही सेल आहेत त्यांची जे काही अलाइनमेंट आहे तर ते कशा पद्धतीनं असते की सेल्स अलाइन डायरेक्टली ओव्हर इच अदर. म्हणजे सेल एकमेकावर अशा अलाइन झालेल्या आहेत, इथं बघा तुम्ही. तर ह्या काय येतात, दे अलाइन ओव्हर इच अदर, आणि ह्याला काय म्हटलं जातं, रेडियल क्लिवेज. आता नेक्स्ट अजून एक वर्ड आहे इथं काय, इनडिटर्मिनेट. मग इनडिटर्मिनेट क्लिवेज म्हणजे काय, तर इथं फेट ऑफ ब्लॅस्टोमेर इज नॉन प्री डिटर्माइंड, की ह्या सेलना ह्या सेल ज्या आहेत त्या इनडिटर्मिनेट आहेत. म्हणजेच काय, द टाईप ऑफ क्लिवेज इन विच ब्लॅस्टोमियर आर इक्विपोटेन्शियल ऑर हॅज ॲबिलिटी टू डेव्हलप इन टू कम्प्लीट एम्ब्रिओ व्हेन आयसोलेटेड. ह्या वर्ड लक्षात ठेवा की इनडिटर्मिनेट क्लिवेज असं कधी म्हटलं जातं की जेव्हा ह्यामधील ज्या काही ब्लॅस्टोमर्स आहेत, सेल्स म्हणजेच ब्लॅस्टोमर्स आहेत, त्यांच्याकडे एक पोटेन्शियल असतं, ॲबिलिटी असते टू डेव्हलप इन टू कम्प्लीट एम्ब्रिओ व्हेन आयसोलेटेड. जेव्हा आपण ह्या सेलना आयसोलेट करतो तेव्हा त्या एका कम्प्लीट एम्ब्रिओमध्ये परत डेव्हलप होऊ शकतात, ही ॲबिलिटी आहे त्यांच्याकडं. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, इनडिटर्मिनेट क्लिवेज. देन फर्स्ट क्लिवेज, फर्स्ट स्टेप असणार आहे ती फर्स्ट क्लिवेज, इट इज मेरिडिओनल अँड ऑकर्स अबाउट 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन. आता हे जे काय फर्स्ट क्लिवेज आहे ते 30 hours आफ्टर फर्टिलायझेशन म्हटलं आहे. आणि डिवाइड्स लॉन्जिट्युडनली इंटू 2 ब्लॅस्टोमर्स. म्हणजे फर्स्ट क्लिवेज असणार आहे जे 2 ब्लॅस्टोमियरमध्ये फॉर्म होईल, 2 ब्लॅस्टोमियर्स फॉर्म होतील. त्यानंतर सेकंड क्लिवेज काय होणार, इट
ऑल्सो ऑकर्स 30 अवर्स ऑफ फर्स्ट क्लिवेज. म्हणजे फर्स्ट क्लिवेज झाल्यानंतर काय होईल, 30 अवर्सनं सेकंड क्लिवेज होणार. इट ऑल्सो लॉन्जिट्युडनल बट राईट अँगल टू फर्स्ट क्लिवेज. म्हणजे हे सुद्धा लॉन्जिट्युडनल असणार आहे, पण फर्स्ट क्लिवेजच्या राईट अँगलला असेल. त्यानंतर थर्ड क्लिवेज इट इज हॉरिझॉन्टल. म्हणजे पहिले दोन काय होतील, लॉन्जिट्युडनल असतील आणि थर्ड वन कसं असेल, हॉरिझॉन्टल असेल. अँड आफ्टर थर्ड क्लिवेज द एम्ब्रिओ इज 8 सेल स्टेज. म्हणजे इथं बघा, इथं 2 फॉर्म झाले, त्यानंतर इथं 4 झाले आणि ह्या 4चे परत काय झाले, इथं 8 झाले. म्हणजे एकूण काय झालं, फायनली 8 सेल स्टेजचा एम्ब्रिओ इथं फॉर्म झालेला आहे. आता एक लक्षात घ्या, इथं इनडिटर्मिनेट हा जो वर्ड डिस्कस केला, तर हा स्टेम सेलबद्दल इथं जास्त तुम्हाला मी इथं सांगितलं नाही, कारण बुकमध्ये ऑलरेडी तिथं दिलेलं आहे. जर तुम्हाला त्यावर एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हवं तर डिस्कस करूयात. आता इथं बघा, फर्स्ट असणार आहे 2 सेल स्टेज, त्यानंतर 4 सेल स्टेज आणि नेक्स्ट इज 8 सेल स्टेज. आता हा जो काही वर्ड आहे मोर्युला, हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. फर्स्ट या 3 स्टेज लक्षात घ्या. ॲज क्लिवेज इज गोईंग ऑन, एम्ब्रिओ ग्रॅज्युअली बिंग पुश टुवर्ड द युटेरस. म्हणजे क्लिवेज होत असतानाच एम्ब्रिओ काय होतो, ग्रॅज्युअली पुश टुवर्ड द युटेरस. म्हणजे आता हे लक्षात घ्या की एम्ब्रिओ एक्झॅक्टली आता कुठं आहे, तर फर्टिलायझेशन कुठं होतं, ॲम्प्युलामध्ये. आता ॲम्प्युला म्हणजे फॅलोपियन ट्यूबमधून आता पुढं कुठं जायला पाहिजे हा एम्ब्रिओ, युटेरसमध्ये, कारण इम्प्लांटेशन कुठं होतं, युटेरसमध्ये. आणि ह्या सगळ्या टर्म्स समजण्यासाठी तुम्हाला अगोदरचं सगळा स्टडी असणं इसेन्शियल आहे, तरच तुम्हाला हे सगळं समजणार आहे. आता तर युटेरसकडं जात असताना म्हणजे हा क्लिवेज होत असताना आणि त्याचवेळी हा पुश केला जातो एम्ब्रिओ युटेरसकडं. बाय द एंड ऑफ 4th डे आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रिओ इज सॉलिड बॉल ऑफ 60 to 32 cells and this stage is known as मोरिला. ओके, म्हणजे त्याला काय म्हणतात जातं, मोरिला. कशाला, सॉलिड बॉल फॉर्म झालेला आहे 60 to 32 सेलचा. सो इन मोरिला 2 types ऑफ सेल्स, स्मॉलर क्लिअरर सेल्स टुवर्ड्स आउटसाईड अँड इनर मास ऑफ लार्ज सेल्स. म्हणजे इथं 2 टाईप्स असणार आहेत सेलचे. एक स्मॉलर सेल्स असतील आणि त्या क्लिअरर, अँड दीज सेल्स आर टुवर्ड्स द आउटर साईड. म्हणजे बाहेरच्या साईडला असतील त्या स्मॉलर सेल्स असतील आणि इनर साईडला असतील त्या लार्जर सेल्स असतील. दीज सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. देन टिल फॉर्मेशन ऑफ मोरिला झोना पेलिसिडा रिटेन अराउंड द एम्ब्रिओ अँड नो चेंज इन साईज फ्रॉम सायगोट टू मोरिला. म्हणजे बघा, इथं ब्लॅस्टोमेर फॉर्म झालेले आहेत, शेवटी 16 to 32 सेल फॉर्म झालेले आहेत, पण कुठंही त्या मोरिलाची साईज जे आहे ती इन्क्रीज झालेली नाही आहे. का, कारण फर्स्ट स्लाईडमध्येच आपण म्हटलं की ग्रोथ फेज नाही आहे इथं, जस्ट काय होणार आहे, डिव्हिजन होणार. त्यामुळं नंबर इन्क्रीज झालेला आहे, पण साईज कुठंही इन्क्रीज झालेली नाही. सो झोना पेलिसिटा रिटेन अराउंड द एम्ब्रिओ. देन नाऊ मोरिला रिचेस टू इस्थमस अँड गेन्स एंट्री इन टू युटेरस. आता मोरिला पुश केला जातो युटेरसकडं आणि आता इस्थमसमध्ये जाऊन तो काय होतं, युटेरसमध्ये एंट्री करतो. एंट्री केल्यानंतर पुढं काय होतं, तर लगेच त्याचं इम्प्लांटेशन होत नाही. इम्प्लांटेशन म्हणजे काय, अटॅचमेंट ऑफ एम्ब्रिओ टू द युटेरस. तर ही स्टेज लगेच असत नाही, त्याच्या अगोदर काय असणार आहे, सेकंड स्टेज इट इज ब्लॅस्ट्युलेशन. तर इथं काय होतं, थिस प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ होलो अँड मल्टीसेल्युलर ब्लॅस्टोसिस्ट. होलो अँड मल्टीसेल्युलर ब्लॅस्टोसिस्ट फॉर्म होतो. एम्ब्रिओ एंटर युटेरस अँड रिमेन फ्लोटिंग इन युटेरिन कॅव्हिटी. म्हणजे एम्ब्रिओ युटेरसमध्ये येतो, पण लगेचच तसं इम्प्लांटेशन होत नाही, तर तो काय होतो, इट फ्लोटिंग इन युटेरिन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days आफ्टर एंट्री. एंट्री केल्यानंतर तो 2 to 4 days काय होतो, फ्लोट होतो युटेरिन कॅव्हिटीमध्ये. आता इथं आउटर लेअर ऑफ सेल्स दॅट इज फ्लॅट सेल. म्हणजे मोरिलामध्ये काय असतात, आपण म्हटलं की आउटर आणि इनर लेअर आहे. जे काय आउटर सेल आहेत दीज आर द फ्लॅट सेल अँड दे फॉर्म द लेअर नोन ॲज ट्रोपोब्लास्ट. म्हणजे इथं काय असणार आहे, आउटर लेअर असतो ट्रोपोब्लास्टचा अँड विच ॲब्झॉर्ब द न्यूट्रिशन फॉर एम्ब्रिओ. हा काय करतो, एम्ब्रिओसाठी न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करतो. आता हे न्यूट्रिशन कुठून ॲब्झॉर्ब करतो, तर सेल्स ऑफ ट्रोपोप्लास्ट बिगिन टू ॲब्झॉर्ब ग्लायकोजन रिच युटेरिन मिल्क. म्हणजे हे काय जे युटेरिन मिल्क आहे ते ॲब्झॉर्ब करायचं काम कोण करतं, ट्रोपोप्लास्ट. देन ब्लॅस्टोसिस्ट डबल इन साईज. आता ब्लॅस्टोसिस्ट काय होतं, डबल होतो अँड ब्लॅस्टोसिस्ट कॅव्हिटी फॉर्म विथ मोर फ्लुइड एंटर्स इन ब्लॅस्टोसिस्ट. म्हणजे जसं ब्लॅस्टोसिस्टमध्ये फ्लुइडची एंट्री होते तसं काय होतं, तर ब्लॅस्टोसिस्ट कॅव्हिटी फॉर्म होते. त्यानंतर इनर लेअर काय करतो, तर इनर लेअर ऑफ
सेल्स फ्रॉम इनर सेल मास ऑर एम्ब्रिओब्लास्ट. म्हणजे आउटर काय असेल ट्रोपोब्लास्ट, इनर काय असेल एम्ब्रिओब्लास्ट. अँड फ्रॉम एम्ब्रिओब्लास्ट देर इज फॉर्म द एम्ब्रिओ प्रॉपर. म्हणजे एम्ब्रिओ प्रॉपर कशापासून तयार होतो एम्ब्रिओब्लास्टपासून. सो इट रिमेन अटॅच टू ट्रोपोब्लास्ट ओनली ऑन वन साईड. इथं लक्षात घ्या की हा लेअर कशाचा आहे आउटर लेअर ट्रोपोब्लास्टचा. ओके. आणि हा काय असणार आहे एम्ब्रिओब्लास्ट म्हणजे इनर सेल मास. आणि हा अटॅच टू वन साईड ऑफ एम्ब्रिओ म्हणजे फक्त हे एकाच साईडला काय झालेला आहे तो अटॅच आहे. अँड दिस फॉर्म द ब्लॅस्टोसिस्ट कॅव्हिटी. म्हणजे जे आता आपण म्हटलं की जसं जसं फ्लूइडची एंट्री होईल तसं तिथं काय होतं फॉर्मेशन ऑफ ब्लॅस्टोसिस्ट कॅव्हिटी. सो आउटर लेअर दॅट इज ट्रोपोब्लास्ट, then inner layer that is embryoblast or inner cell mass, and this is cavity that is blastocyst cavity. Then now blastocysts show the polarity. Site with inner cell mass called embryonal end. म्हणजे ज्या साईडला इनर सेल मास असतं म्हणजे ही साईड काय असेल त्याची इनर सेल मास इट इज नोन ॲज एम्ब्रिओनल एंड अँड अपोजिट टू इट अब एम्ब्रिओनल एंड. म्हणजे काय असणार आहे ही जी साईड असणार आहे एम्ब्रिओनल एंड आणि त्याच्या अपोजिट इकडं असेल ते अब एम्ब्रिओनल एंड. देन बाय द एंड ऑफ 7th डे ब्लॅस्टोसिस्ट फुल्ली फॉर्म अँड रेडी फॉर इम्प्लांटेशन. आता काय होणार आहे ब्लॅस्टोसिस्ट इज रेडी फॉर इम्प्लांटेशन अँड गॅस्ट्रुलेशन. इम्प्लांटेशनसाठी आणि गॅस्ट्रुलेशनसाठी आता ब्लॅस्टोसिस्ट रेडी असेल. देन झोना पेलिसोडा प्रिव्हेंट इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ ॲट ॲन ॲबनॉर्मल साईट. झोना पेलिसोडाचं फंक्शन काय इट प्रिव्हेंट द इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ म्हणजे एम्ब्रिओला कोणत्याही ॲबनॉर्मल साईटला इम्प्लांट होऊ देत नाही. कोण तर झोना पेलिसोडा. हे कसं करतो तो इट डज नॉट एक्सपोज स्टिकी अँड फॅगोसायटिक ट्रोपोब्लास्ट सेल्स टिल रिच टू इम्प्लांटेशन साईट. म्हणजे ती इम्प्लांटेशनची प्रॉपर साईट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झोना पेलिसोडा डज नॉट एक्सपोज. म्हणजे ट्रोपोब्लास्ट लेअर आहे ट्रोपोब्लास्ट लेअरकडं काय असेल तर ट्रोपोब्लास्ट लेअरचा एक स्टिकी आणि फॅगोसायटिक जी साईट आहे त्याला झोना पेलिसोडा एक्सपोज करत नाही. म्हणजे ही स्टिकी आणि फॅगोसायटिक साईटची कशासाठी असणार आहे फॉर इन्वेड युटेरिन वॉल. युटेरिन वॉलमध्ये एम्बेड होण्यासाठी जे काय स्टिकी आणि फॅगोसायटिक ट्रोपोब्लास्ट आहे त्याला एक्सपोज करत नाही झोना पेलिसोडा. कुठपर्यंत करत नाही की जोपर्यंत प्रॉपर साईटपर्यंत हा एम्ब्रिओ जात नाही तोपर्यंत. नाउ इम्प्लांटेशन. थर्ड स्टेज इज इम्प्लांटेशन. आफ्टर फॉर्मेशन ऑफ ब्लॅस्टोसिस्ट इट गेट्स इम्प्लांटेड और एम्बेडेड इनटू एंडोमेट्रियम ऑफ uterus. Process begins on 7th day of fertilization and ends by 10th day. Embryo completely buried inside the endometrium. आता एक्झॅक्टली काय होतं बघा इम्प्लांटेशनमध्ये तर झोना हॅचिंग. झोना हॅचिंग म्हणजे काय तर झोना पेलिसोडामधून हे जे काय ब्लॅस्टोसिस्ट आहे तो झोनामधून बाहेर पडतो. बाहेर पडून काय होतं तर इम्प्लांट होतो. इम्प्लांटेशनमध्ये काय होतं काय एक्झॅक्टली प्रोसेस असते तर जी काही युटेरिन वॉल आहे तर त्याच्यामध्ये एम्बिड होणं. हे कसं होणार आहे तर एम्ब्रिओ इम्प्लांट जनरली इन फंडस. जनरली कुठं होतं तो एम्बिड फंडसमध्ये. देन अटॅच इट सेल्फ बाय इट्स एम्ब्रिओनल पोल क्लोज टू एंडोमेट्रियम. आता ट्रोपोब्लास्ट सेल काय करतात ट्रोपोब्लास्ट सेल हॅव पॉवर टू स्टिक युटेराइन वॉल. युटेराइन वॉलला स्टिक करण्याची ॲबिलिटी कोणामध्ये असतं ट्रोपोब्लास्ट सेलमध्ये. So the rapid division of trophoblast cells lying against the embryonal knob and result in formation of 2 layers. आता इथं काय फॉर्म होतात 2 लेयर्स फॉर्म होतात. म्हणजे इम्प्लांटेशनमध्ये काय काय होतं बघा एंडोमेट्रियम मध्ये काय होतं तर हा ब्लॅस्टोसिस्ट एम्बिड होतो. ओके. त्यानंतर तिथं काय होतं तर फॉर्मेशन ऑफ 2 लेयर्स ऑफ सेल्स. आता हे 2 लेयर्स कोणते आहेत तर फर्स्ट वन आहे सिन्साइटोट्रोपोब्लास्ट अँड सेकंड इज सायटोट्रोपोब्लास्ट. तर एक फर्स्ट सिन्साइटोट्रोपोब्लास्टमध्ये काय इट इज आउटर लेअर ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लिआय. म्हणजे ह्या ज्या काय हा लेअर आहे त्याच्यामध्ये काय बघा तर मल्टी न्यूक्लिएटेड सेल्स आहेत. इट गिव्ज आउट द प्रोसेसेस. आता ह्याच्यामधून काय असतं बाहेर आलेलं आहे प्रोसेसेस विच एक्सटेन्सिवली इन्वेड द एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियममध्ये इन्वेड होण्यासाठी काय असणार आहेत हे ह्या प्रोसेसेस असतात.
अजून काय होतं तर लायटिक एन्झाईम सिक्रेटेड बाय ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्ट काय करतो, लायटिक एन्झाईम सिक्रेट करतो विच रप्चर द एंडोमेट्रियल सेल अँड देअर मेकिंग द विरो इन विच एम्ब्रिओ बिगिन टू गेट इम्प्लांटेड. बघा जे काय दोन सेलचे लेअर फॉर्म होतात, फर्स्ट आहे सिन्साइटिओ ट्रोपोब्लास्ट, यांचं हे काय मल्टीन्यूक्लिएटेड आहेत अँड त्यांच्यामध्ये जे काय प्रोसेस आहेत दे एक्सटेन्सिव्हली इन्वेड एंडोमेट्रियम. देन ट्रोपोब्लास्ट काय करतं, लायटिक एन्झाईम सिक्रेट करतं, त्यामुळं काय होतं तर रप्चर एंडोमेट्रियम सेल, एंडोमेट्रियल सेल रप्चर होतात, त्यामध्ये विरो फॉर्म होतो आणि त्याच्यामध्ये एम्ब्रिओ इझिली काय होतो इम्प्लांट होतो. बाय द एंड ऑफ 10th डे होल एम्ब्रिओ डीपली एम्बेडेड इन टू एंडोमेट्रियम. आता 10th डेपर्यंत एम्ब्रिओ डीपली काय झालेला असतो एंडोमेट्रियममध्ये एम्बेड होतो अँड कंप्लिटिंग प्रोसेस ऑफ इम्प्लांटेशन. इथं इम्प्लांटेशन काय होतं कंप्लीट होतं. आता सायटोट्रोपोब्लास्ट काय, सायटोट्रोपोब्लास्ट इट इज इनर लेअर सेल्स विथ डिफाईंड मेम्ब्रेन. इथं मात्र कसं असणार आहे तर ह्या सेल्स विथ डिफाईंड मेम्ब्रेन इट इज इनर लेअर. नाव गॅस्ट्रुलेशन. आता इम्प्लांटेशन नंतर कोणती प्रोसेस असणार आहे गॅस्ट्रुलेशनची. तर गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय तर प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम ब्लॅस्टोसिस. ब्लॅस्टोसिसपासून गॅस्ट्रुला फॉर्म होणं म्हणजेच काय गॅस्ट्रुलेशन. इन गॅस्ट्रुलेशन रेट ऑफ क्लिवेज डिक्रीजेस बट 2 इव्हेंट्स टेक प्लेस. इथं रेट ऑफ क्लिवेज आहे तो काय तो डिक्रीज कमी होतो, पण 2 इव्हेंट्स कोणते आहेत बघा, डिफरन्सिएशन ऑफ ब्लॅस्टोमस अँड मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. डिफरन्सिएशन ऑफ ब्लॅस्टोमस म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेअर दॅट इज एक्टोडर्म, मिसोडर्म अँड एंडोडर्म. आता तुम्ही लास्ट इयरमध्ये शिकला असाल की डिप्लोब्लास्टिक ॲनिमल, ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक 3 जर्म लेअर्स. तर हे जे काही जर्म लेअर फॉर्मेशन आहे ती स्टेज कोणती आहे तर डिफरन्सिएशन ऑफ ब्लॅस्टोमियसची. आणि सेकंड काय असणार आहे मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. तर टाईप ऑफ मुवमेंट टू रीच देअर डेफिनेट प्लेस इन एम्ब्रिओ, म्हणजे त्या ज्या काही ब्लॅस्टोमियस आहेत त्यांना त्यांच्या डेफिनेट प्लेसपर्यंत जाण्यासाठीची जी काही मुवमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. अँड द गॅस्ट्रुलेशन बिगिन्स ऑन 8th day ऑफ द फर्टिलायझेशन. द सेल्स ऑन फ्री एंड ऑफ इनर सेल मास कॉल्ड ॲज हायपोब्लास्ट. आता बघा नीट लक्षात घ्या, ह्या डायग्राममध्ये आपल्याला बघायचं आहे की हा जो लेअर आहे सेल्स ॲट द फ्री एंड इट इज हायपोब्लास्ट. ओके अँड दिस नोन ॲज प्रीमिटिव्ह एंडोडर्म बिकम फ्लॅटन अँड स्टार्ट डिव्हिजन अँड ग्रो डाऊनवर्ड टू ब्लॅस्टोसियल. म्हणजे हे ग्रोथ टुवर्ड्स डाऊनवर्ड्स टू द ब्लॅस्टोसियल, म्हणजे त्यांची ग्रोथ कुणाकडे आहे टुवर्ड्स द ब्लॅस्टोसियल. नेक्स्ट विच फर्स्ट टू डिफरन्शिएट अँड इट ग्रोज विदिन ब्लास्टोसियल अँड फॉर्म द सॅक कॉल्ड ॲज योक सॅक. म्हणजे यांची ग्रोथ कुठं होते ब्लॅस्टोसियलकडे होते अँड इट इज नोन ॲज एंडोडर्म. फर्स्ट डिफरन्शिएट होतात आणि दे फॉर्म द सॅक दॅट इज योक सॅक. ओके द रिमेनिंग सेल ऑफ इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ सेल ऑफ प्रॉपर कॉल्ड ॲज एपिब्लास्ट. आता इनर सेल मासच्या ज्या काय बाकीच्या सेल्स आहेत विच आर इन कॉन्टॅक्ट विथ रॉबर सेल इट इज नोन ॲज एपिब्लास्ट. दिस सेल्स आर नोन ॲज एपिब्लास्ट सेल्स. बोथ लेयर्स. आता इथे एक वर्ड आलेला आहे रॉबर सेल्स. ह्या सेल्स कशाला तर जो काय आउटर लेअर आहे तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये फर्स्ट जो लेअर आहे म्हणजे एक लक्षात घ्या की रॉबर सेल्स कशाला म्हटलं जातं तर हा जो काही ट्रोपोब्लास्टचा लेअर आहे त्याच्या फर्स्ट कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या ज्या काही सेल्स आहेत त्याला रॉबर सेल्स म्हटलं जातं, सेल्स ऑफ रॉबर. तर ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या सेल्स म्हणजेच कुठल्या एपिब्लास्ट अँड इट इज नोन ॲज प्रायमरी एक्टोडर्म. जसं इथं प्रीमेटिव्ह एंडोडर्म तसं इथं काय असणार आहे प्रायमरी एक्टोडर्म. सो बोथ लेयर्स फॉर्म फ्लॅट बायलॅमिनरी एम्ब्रिओनल डिस्क. आता इथं काय होणार आहे बायलॅमिनरी एम्ब्रिओनल डिस्क फॉर्म झाले अँड सेकंड लेअर टू डिफरन्शिएट एक्टोडर्म. देन सेल्स ऑफ एपिब्लास्ट डिवाइड अँड रीडिवाइड अँड मूव इन सच अ वे दॅट दे एन्क्लोजेस अम्निओटिक कॅव्हिटी. म्हणजे ज्या काय एपिब्लास्ट सेल्स आहेत एपिब्लास्टच्या त्या काय होतात डिवाइड होतात, रीडिवाइड होतात आणि त्यांच्यामुळं काय होतं तर दे एन्क्लोज द अम्निओटिक कॅव्हिटी. म्हणजे इथं काय काय फॉर्म झालं एक एंडोडर्म, एक्टोडर्म आणि प्लस एपिब्लास्ट सेल एन्क्लोज द अम्निओटिक कॅव्हिटी.
फ्लोअर ऑफ एम्निओटिक कॅव्हिटी हॅज एम्ब्रिओनल डिस्क. आता एम्निओटिक कॅव्हिटीच्या फ्लोअरला काय असणार आहे, एम्ब्रिओनल डिस्क असते. अँड पिरॅमिडल सेल्स ऑफ डिस्क, ह्या डिस्कच्या ज्या काय पिरॅमिडल सेल्स असतात दे फॉर्म द एम्ब्रिओनल एक्टोडम, एम्ब्रिओनल एक्टोडम फॉर्म करतात. नाव रूफ ऑफ कॅव्हिटी लाइन्ड बाय एम्निओजेनिक सेल्स विच डिवाइड अँड रिडिवाइड अँड टू फॉर्म एम्निओन. म्हणजे जे काय कॅव्हिटीचा रूफ असेल तो कशानं फॉर्म झालेला आहे, अम्निओजेनेटिक सेल्सपासून. ह्या सेल्स काय होतात, डिवाइड होतात, रिडिवाइड होतात आणि अम्निओन फॉर्म करतात. सो एम्निओन इज एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन विच सराउंड अँड प्रोटेक्ट द एम्ब्रिओ. म्हणजे आपण एम्निओन म्हणजे काय, इट इज एक्स्ट्रा एम्ब्रिओनिक मेम्ब्रेन आहे. ते काय करतं, एम्ब्रिओला प्रोटेक्ट करतं. इट सराउंड अँड प्रोटेक्ट द एम्ब्रिओ. नाउ बायलॅमिनार एम्ब्रिओनिक डिस्क पोझिशन्ड इन एम्निओटिक कॅव्हिटी अँड योक सॅक. आता बायलॅमिनार एम्ब्रिओनिक डिस्क जी आहे फॉर्म झालेली आहे ती कुठं आहे तर एम्निओटिक कॅव्हिटीमध्ये पोझिशन केली जाते इन योक सॅक. देन ट्रान्सफॉर्मेशन ऑफ बायलॅमिनार एम्ब्रिओनिक डिस्क इंटू ट्रायलॅमिनार एम्ब्रिओनिक डिस्क ऑकर्स बाय डिव्हिजन, रिअरेंजमेंट अँड मायग्रेशन ऑफ सेल्स ऑफ एपिब्लास्ट. आता इथं बायलॅमिनार फॉर्म झालेला आहे पण ते कशामध्ये कन्वर्ट झालं पाहिजे, ट्रायलॅमिनार एम्ब्रिओनिक डिस्कमध्ये फॉर्म झालं पाहिजे. आणि हे कसं होतं तर बाय डिव्हिजन, रिअरेंजमेंट अँड मायग्रेशन ऑफ सेल्स ऑफ एपिब्लास्ट अबाउट आफ्टर 15 days ऑफ फर्टिलायझेशन. आता हे ट्रान्सफॉर्मेशन एक्झॅक्टली कसं होतं, इट बिगिन्स बाय फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्टिक अँड शालो ग्रूव on the surface. It is known as primitive groove. The primitive streak form होते and its streak progresses from posterior to anterior end of embryo. म्हणजे ही स्ट्रिक कशी फॉर्म होते फ्रॉम पोस्टिरियर टू एंटिरियर टू एम्ब्रिओ. आता ह्या प्रिमिटिव्ह स्ट्रिक म्हणजे इथं आहे बघा, देर इज फॉर्मेशन ऑफ प्रिमिटिव्ह स्टिक. ओके, तर इथं एक्टोडम, एंडोडम फॉर्म झालेला आहे. त्यानंतर प्रिमिटिव्ह स्टिक. आता मिसोडम नंतर बघूयात. फर्स्ट काय, फ्रॉम साईट ऑफ प्रिमिटिव्ह स्टिक देर इज थर्ड लेअर दॅट इज मिसोडम एक्सटेंड बिटवीन एक्टोडम आणि एंडोडम. आता जिथं प्रिमिटिव्ह स्टिक फॉर्म झालेले आहे तिथून काय होतं तर थर्ड लेअर फॉर्म होतो, कोणता, मिसोडम. अँड हा मिसोडम कुठं असणार आहे, इन बिटवीन एक्टोडम अँड एंडोडममध्ये. बघा, एक्टोडम, एंडोडम अँड इन बिटवीन दिस टू लेयर्स देर इज मिसोडम विच इज एक्सटेंड फ्रॉम प्रिमिटिव्ह स्टिक. नेक्स्ट, anterior end of primitive groove communicate with yolk sac by aperture and it is known as blastopore. म्हणजे जे काय प्रिमिटिव्ह ग्रूव आहे तो योक सॅक बरोबर कम्युनिकेट होतो पण बाय ॲपरेचर, म्हणजे इट इज नोन ॲज ब्लास्टोपोर होल अँड इट इज फ्युचर ॲनस. म्हणजे फ्युचरमध्ये काय होतं त्याचं, इट फॉर्म इन ॲनस. देन एम्ब्रिओनल डिस्क नाव डिफरन्शिएट इंटू 3 लेयर्स. आता एम्ब्रिओनल डिस्क कशामध्ये डिफरन्शिएट झालेले आहे तर 3 जर्म लेयर्स दॅट इज एक्टोडम, मिसोडम अँड एंडोडम. 3 जर्म लेयर्स अँड फर्दर प्रोसेस आफ्टर गॅस्ट्रुलेशन कॉल्ड इज ऑर्गॅनोजेनेसिस दॅट इज ऑर्गन फॉर्मेशन. आता ही काय प्रोसेस आहे बघा, फायनली तर काय तयार झालेलं आहे, एक्टोडम फॉर्म झालं, एंडोडम, मिसोडम, एंडोडम, देन योक सॅक अँड एम्निओटिक कॅव्हिटी. आता त्याची पुढची प्रोसेस काय असणार आहे, ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिसमध्ये काय तर एक्टोडमच्या इथं काय बघा, एक्टोडममध्ये मिसोडम आणि एंडोडम इथून एक्झॅक्टली कोणकोणते ऑर्गन फॉर्म झालेले आहेत याचा हा चार्ट आहे. म्हणजे एक्टोडमपासून इट गिव्ह राईज टू एपिडर्मिस ऑफ स्किन, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड्स, सलायवरी ग्लँड, मॅमरी ग्लँड्स, लॅक्रिमल ग्लँड्स किंवा हे सगळे फोरगट, हाइंडगट हे जस्ट रीड करून तुम्ही हे रिमाइंड करू शकता. त्यानंतर मिसोडम पासून काय फॉर्म होतं, ऑल टाईप्स ऑफ मसल्स. देन except iris muscle and ciliary muscles of eye which originated from
एक्टोडम हे एक्सेप्शन आहे ते लक्षात ठेवायचे. देन कनेक्टिव्ह टिश्यूज डर्मिस, स्किन, ॲड्रिनल कॉर्टेक्स, हार्ट, ब्लड व्हेसल्स, लिम्फॅटिक व्हेसल्स, मिडल इयर. देन एंडोडम, इट डेव्हलप्स इनटू एपिथेलियम ऑफ midgut, stomach, intestine, tonsils, lungs, pancreas, thyroid gland, एक्सेट्रा. म्हणजे जस्ट तुम्ही रिमाइंड करा. आणि हे सगळे जर्म लेयर्सपासून कोणकोणत्या ऑर्गन फॉर्म झालेला आहे याचा हा चार्ट आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आयकॉन, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.